नमस्कार मंडळी मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे मेथीचे लाडू। त्याच्यासाठी अगदी हे साहित्य पूर्ण मापामध्ये मी घेतलं आहे। मी एक वाटीचा माप घेतला आहे आणि 1 वाटीने सर्व साहित्य घेतले आहे। त्याच्यामध्ये 1 वाटी मेथीचं पीठ, 1 वाटी रवा, 1 वाटी गव्हाचं पीठ, नंतर 1 वाटी तूप घेतलं आहे, 1 वाटी गूळ घेतला आहे, ड्रायफ्रूट घेतले थोडंसं। ड्रायफ्रूटमध्ये काजू, बदाम, मनुका, खारीक, नंतर 2 चमचे ओवा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये टाकायला डिंक घेतला आहे मी 1 छोटी वाटी। आता मी कढईमध्ये थोडं तूप गरम करून घेतलं, नंतर त्याच्यामध्ये काजू आणि बदाम दोन्ही एकत्र भाजून घेणार आहे। हे काजू बदाम भाजून झाल्यानंतर मग ह्याचे मी तुकडे करून घेणार आहे। काजू बदाम चांगले खरपूस भाजून घ्यायचे। काजू बदाम भाजून झाल्यानंतर मग आता मी ते काढून घेते आणि ह्याच्यामध्ये मनुका भाजून घेते 1 मिनिटभर। मनुका खूप अशा भाजायच्या नाहीत, 1 मिनिटभर अशा थोड्या परतून घ्यायच्या। मनुका चांगल्या भाजून झाल्या की मग त्याच्यामध्ये जे खारीकचे मी तुकडे करून घेतले छोटे छोटे ते घालून भाजून घेणार आहे। नंतर मग बाकीचं जे राहिलेलं साहित्य आहे सर्व भाजून घ्यायचं आहे। आता खारीक खूप जास्त भाजायची नाही, खारीक जास्त भाजली की मग ती कडक होते आणि त्याची टेस्टही बदलते। त्याच्यामुळं 1 मिनिटभर असे भाजून घ्यायचे। आता हे सर्व काढून घेतल्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं अजून तूप घालून घेते। तूप गरम झालं की मग ह्याच्यामध्ये डिंक मी आता फ्राय करून घेणार आहे। मी 1 छोटी वाटी डिंक घेतला आहे। आता मला ह्या 1 वाटीच्या मापासाठी हे 1 छोटी वाटी डिंक भरपूर अगदी होतो। आता डिंक वगैरे चांगला फ्राय करून घ्यायचा। आता डिंक मी काढून घेते। तुम्हाला जर असं वाटलं की डिंकचे खडे आपल्याला नकोत लाडूमध्ये तर तुम्ही याचा चुरा करून हे घेऊ शकता। आता ह्याच्यामध्ये हालीम, खोबरं वगैरे घालतात, पण मी आता हालीम आणि खोबरं ह्याच्यामध्ये नाही घातले। आता त्याच कढईमध्ये मी 1 वाटी रवा चांगला भाजून घेणार आहे। रवा अगदी चांगला 50% भाजून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं। गव्हाच्या पिठामुळे या लाडूंची टेस्ट खूप चांगली येते आणि अगदी खुसखुशीतही होतात। आता चांगला रवा 50% भाजून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घेते। रवा भाजायला लागला की त्याचा सुगंध चांगला यायला लागतो, मग समजायचं की आता रवा आपला भाजायला चांगला लागला आहे। मग ह्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं। ह्या मापाने अगदी तुम्ही लाडू बनवलात ना तर खूप छान प्रमाणे होतात आणि खायलाही खूप छान लागतात। तुम्हाला जर गोड थोडे जास्त पाहिजे असले तर तुम्ही ह्याच्यामध्ये गुळाचं प्रमाण वाढवू शकता। चांगलं हे गुलाबी रंगावर येईपर्यंत मी भाजून घेणार आहे। रव्यामध्ये गव्हाचं पीठ भाजल्यामुळं ते करपतही नाही आणि चांगल्या प्रकारे भाजलं जातं, म्हणून अशा प्रकारे भाजून घ्यायचं। आता पीठ चांगलं भाजलं गेले। आता मी गॅस बंद करून घेते आणि 2 चमचे ओवा, गरम रवा आणि पीठ आहे त्याच्यामध्ये भाजून घेणार आहे। ओवा टाकल्यामुळे या लाडूंची टेस्ट खूप छान होते आणि खायलाही खूप छान लागतं, पचायलाही अगदी हलकं होतं। आता त्याच्यामध्ये 1 वाटी मी जे मेथीचं पीठ घेतलं आहे ते घालून घेणार आहे। रवा गरम असल्यावेळी हे सर्व साहित्य घालून घ्यायचं, मग ते त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे भाजलं जातं। आता हे सगळं मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये मी सर्व ड्रायफ्रूट घालून घेणार आहे। मनुका, नंतर खारीक, बदाम, काजू आणि जो डिंक मी फ्राय करून घेतला आहे तो ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे। आता डिंक बारीक करूनही घालू शकतो किंवा असा फ्राय करून अख्खाही घालू शकतो। हे सर्व मिक्स केल्यानंतर आता मी एका भांड्यामध्ये हे सर्व काढून घेणार आहे। ह्याच्यामध्ये वेलची थोडीशी घालायची बारीक करून, वेलचीमुळे सुगंध खूप छान येतो। आता पावसाळा वगैरे चालू झाला आहे, पावसाळ्यामध्ये हे लाडू खायला खूप चांगले लागतात, त्याच्यामुळं आता मी हे थोडेसे लाडू बनवले। अजून आता इथे मी कढई परत गरम करून घेतली, नंतर त्याच्यामध्ये 1 वाटी तूप घालून घेतलं। तुम्हाला हवं असलं तर तुम्ही ह्याच्यामधलं तूप घेऊन ते ड्रायफ्रूट वगैरे भाजू शकता। तर मी थोडं वेगळं तूप घेऊन ड्रायफ्रूट भाजून घेतलं
पण एक वाटीमध्ये अगदी सर्व ड्रायफ्रूट वगैरे भाजून खूप चांगले हे होतात लाडू. आता तूप थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आणि त्याचा पाक तयार करून घ्यायचा. खूप फास्ट गॅसवरती हा पाक तयार नाही करायचा, नाहीतर मग लाडू कडक होतात. मीडियम गॅसवरती मी आता या गुळाचा पाक करून घेतला आहे. गूळ चांगला वितळला आहे. आता जे साहित्य सर्व मी एकजीव करून ठेवलं होतं ते ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घेणार आहे. हे अगदी चांगलं पटकन मिक्स करून घ्यायचं आणि गरम गरमच हे लाडू वळावे लागतात, कारण थंड झाल्यानंतर हे लाडू वळत नाहीत. म्हणून आता हे चांगलं एकजीव सारण करून घ्यायचं आणि मग लाडू लगेच बनवायला घ्यायचे. हाताला खूप चटके बसतात, पण गरम बनवलं तरच होतात, नाहीतर मग ते असे बनवायला गेले की फुटतात. आता मी सर्व चांगलं एकजीव करून घेते, नंतर मग लाडू बनवायला घेते. तर अशा प्रकारे सर्व चांगलं एकजीव करून घेतले. तर गूळ वगैरे चांगला पूर्ण वितळला होता, त्याच्यामुळं हे लाडू आता वळायला मला पटकन होतील. आता हे जे साहित्य मी बनवलं आहे म्हणजे 4 वाट्याचं प्रमाण झालं होतं. तूप वगैरे सर्व, तूप, रवा, गूळ, नंतर पीठ घेतलं होतं 2, एक गव्हाचं आणि मेथीचं. तर ह्याच्यामध्ये माझे 30 लाडू झाले. अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली असली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.